नेहमीप्रमाणेच हायवेच्या बाजूला असलेला सिक्युरिटी गार्ड पाहतो. एक लेडीज 3.5 वर्ष मुलीला स्कूटीवरती घेऊन जाताना दिसते आणि ती महिला ती स्कूटी हायवेवरून एका निर्जन स्थळी नेते. पण अर्ध्या तासाने सिक्युरिटी गार्ड पाहतो ती लेडीज स्कूटीवरती ज्या 3 वर्ष मुलीला घेऊन गेली होती ती मुलगी तिच्याबरोबर नव्हती. त्यामुळे सिक्युरिटी गार्डला त्या लेडीजबद्दल काहीतरी वेगळी शंका येते. ज्या ठिकाणी कच्चा रस्ता होता आणि त्या ठिकाणी कोणीही येत नव्हतं त्या ठिकाणी ती लेडीज आपल्या 3 वर्ष मुलीला घेऊन गेली आणि जाताना ती लेडीज एकटी का गेली या सर्व गोष्टीचा विचार सिक्युरिटी गार्ड करत होता. पण अगोदर सिक्युरिटी गार्डला वाटलं आपल्याकडून बघण्यामध्ये काहीतरी चुकी झाली असेल, पण तरी देखील सिक्युरिटी गार्डच्या मनामध्ये राहून राहून शंका येत होती. त्यामुळे त्याला राहवलं नाही आणि तो सिक्युरिटी गार्ड त्या कच्च्या रस्त्याकडे गेला. त्या ठिकाणी सिक्युरिटी गार्डने जाऊन पाहिलं तर तिथे त्या लहान मुलीच्या पायाचे निशाण होते, पण तिथं ती लहान मुलगी त्याला काही सापडली नाही. याच 3 वर्षाची मुलीला नेमकं कोणी घेऊन गेलं का तिच्याबरोबर काही मोठी दुर्घटना घडली. घरातील प्रत्येक आई वडील भाऊ बहीण सर्वांनी हा व्हिडिओ एकदा नक्की पहा. त्या लहान 3 वर्षाच्या चिमुरडीबरोबर जे घडलं होतं ते ऐकून अक्षरशः आपला थरकाप ओढेल आणि यापुढे सर्वजण या गोष्टीकडे लक्ष देतील जेणेकरून पुन्हा कधी लहान मुलांबरोबर अशा घटना होणार नाही. या 3 वर्ष मुलीबरोबर नेमकं काय घडलं होतं चला सविस्तर पाहू. लुधियानामधील शिमलापुरी येथे हरप्रीत सिंगची फॅमिली, त्यामध्ये हरप्रीत सिंग यांचे वडील, त्यांची वाईफ, मोठा मुलगा अमरप्रीत आणि 3 वर्षे दिलरोज अशी हरप्रीत सिंगची फॅमिली आनंदात राहत होती. 3 वर्षे दिलरोज घरामध्ये लहान असल्यामुळे सर्वांची लाडकी होती. आजूबाजूच्या राहणाऱ्या लोकांना देखील 3 वर्षे दिलरोज सर्वांनाच आवडायची. पण याच नोव्हेंबरमध्ये या कुटुंबात असं काही घडलं ज्याचा कोणी विचारही केला नव्हता. 3 वर्षे चिमुरडी दिलरोज आपल्या घराच्याच बाहेर खेळत होती. 1-2 तास झाल्यानंतर आई तिला घरात बोलवण्यासाठी बाहेर गेली, तर आईला दिलरोज घराच्या बाहेर दिसलीच नाही. त्यामुळे दिलरोजच्या आईने तिच्या वडिलांना याबद्दल सांगितलं. आई वडिलांनी घराच्या आजूबाजूला आणि आजूबाजूच्या घरामध्ये दिलरोजचा शोध घेतला. 1-1.5 तास झाला आई वडील दिलरोजला शोधत होते, परंतु दिलरोज त्यांना कुठेच सापडली नाही. इकडे वेळ वाढत चालला होता आणि आई वडिलांची चिंता वाढत चालली होती. चिमुरडी दिलरोज नेहमीच घराच्या बाहेर खेळायची, पण असं पहिल्यांदा झालं होतं दिलरोज आई वडिलांना सापडली नव्हती. घराच्या बाहेर खेळत असताना दिलरोज अचानक गायब कुठे झाली. दिलरोजचे वडील हरप्रीत सिंग हे स्वतः पंजाब पोलीसमध्ये हेड कॉन्स्टेबल आहेत. त्यामुळे आई वडिलांनी दिलरोजचा 1-1.5 तास शोध घेतला, ती सापडली नाही. त्यामुळे वेळ वाया न घालता हरप्रीत सिंग यांनी लगेचच आपल्या पोलीस स्टेशनला फोन केला आणि याबद्दल माहिती दिली. इकडे दिलरोजचे आई वडील, तिचे आजोबा आणि आजूबाजूच्या घरातील लोक सर्वजण दिलरोजचा शोध घेत होते. तर दुसरीकडे हरप्रीत सिंग यांनी पंजाब पोलिसांना याबद्दल माहिती दिली होती. पोलिसांची एक टीम हरप्रीत सिंग यांच्या घरी येते. पोलीस देखील वेळ वाया न घालता लगेचच आजूबाजूचा CCTV चेक करतात आणि त्या CCTVमध्ये पोलिसांना आढळून येतं 3 वर्षे दिलरोज एका महिलेच्या स्कूटीवरती कुठेतरी जाताना दिसत आहे. पण या घटनेचं विशेष म्हणजे जी महिला 3 वर्षे दिलरोजला आपल्या स्कूटीवरती घेऊन गेली होती तीच महिला घरातील लोकांबरोबर मिळून 3 वर्षे दिलरोजचा शोध घेत होती. पोलीस तो CCTV पाहून हैराण झाले होते, कारण की दुपारी 2:30 ते 3:30च्या दरम्यान तीच महिला दिलरोजला आपल्या स्कूटीवरती घेऊन गेली होती आणि तीच महिला घरातील लोकांबरोबर दिलरोजचा शोध घेत होती. त्या महिलाचं नाव नीलम होतं आणि ती हरप्रीत सिंग यांच्या बाजूच्याच घरामध्ये राहत होती. ती बाजूची नीलमच 3 वर्षे दिलरोजला आपल्या स्कूटीवरती घेऊन जाताना CCTVमध्ये दिसली होती. नीलमच्या मुलांनी पोलिसांना सांगितलं होतं त्यांची आईच म्हणजे नीलमच 3 वर्षे दिलरोजला आपल्या स्कूटीवरती घेऊन गेली. पण जेव्हा पोलिसांनी तिला विचारलं याबद्दल तेव्हा नीलम म्हणाली होती मी तिला घेऊन गेलेच नाही. पण पोलिसांसाठी CCTV हा पुरावा खूप मोठा होता. त्यामुळेच पोलीस बाजूला राहणाऱ्या 35 वर्षे नीलमला पोलीस स्टेशनला घेऊन जातात आणि तिला 3 वर्षे दिलरोजबद्दल विचारतात. पण अगोदर नीलम तर उडवाउडवीची उत्तरं देते. मग लुधियाना पोलीस नीलमला तो CCTV व्हिडिओ दाखवतात ज्यामध्ये नीलम दिलरोजला आपल्या स्कूटीवरती घेऊन जाताना दिसत आहे. त्यावेळेस 35 वर्ष नीलमला समजते आता आपलं भांडं फुटलं आहे आणि ती पोलिसांसमोर सर्व खरं सांगून टाकते. ती पोलिसांना सांगते चला मी तुम्हाला 3 वर्षे दिलरोजकडे घेऊन जाते
ज्या ठिकाणी मी तिला घेऊन गेले होते. 1 तासा अगोदरच दिलरोज गायब झाली होती. त्यामुळे घरच्यांनी वेळ वाया न घालता लगेचच पोलिसांना याबद्दल माहिती दिली. पोलिसांनी देखील CCTV चेक केले आणि फायनली दिलरोजबद्दल माहिती मिळणार होती. या सर्व घटनेचा उलगडा एवढ्या लवकर झाला होता, त्यामुळे पोलिसांना आणि दिलरोजच्या आईवडिलांना पूर्ण खात्री होती दिलरोज आपल्याला सुरक्षित मिळेल. 35 वर्षीय नीलम पोलिसांना आणि दिलरोजच्या आईवडिलांना घरापासून 13 किलोमीटर दूर अंतरावरती हायवेच्या बाजूला एका निर्जन स्थळी घेऊन जाते. ही जागा अशी होती त्या ठिकाणी जास्त करून कोणीही येत जात नव्हतं. त्या निर्जन स्थळी गेल्यानंतर त्या ठिकाणावरील एका जागेकडे इशारा करते आणि पोलिसांना सांगते. पुढे जे घडणार होतं ते सर्वांसाठी खूप भयंकर होतं. 35 वर्षीय नीलमने ज्या ठिकाणी इशारा केला होता त्या ठिकाणी नुकताच एक खड्डा खणलेला होता आणि त्याच्याच आजूबाजूच्या भोवती 3 वर्षे दिलरोजच्या चपलांचे निशाण होते. हे पाहून सर्वांचा थरकाप उडाला. समोरचे दृश्य पाहून वडील हरप्रीत सिंग ते खड्डा हातानेच खोदायला सुरुवात करतात आणि थोडी माती बाजूला केल्यावरच त्यांना त्यांच्या 3 वर्षाची मुरडीचा हात आपल्या हाताला लागतो. 35 वर्षे नीलमने 3 वर्षे दिलरोजला जिवंतच मातीमध्ये पुरलं होतं. पण ही सर्व घटना 1 तासा अगोदरच घडली होती. त्यामुळे 3 वर्षे दिलरोजचं शरीर पूर्णपणे गरम होतं आणि दिलरोजचं शरीर देखील प्रतिक्रिया देत होतं. त्यामुळे सर्वांनीच लवकर वेळ वाया न घालता 3 वर्षे दिलरोजला त्या मातीमधून बाहेर काढलं आणि तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. परंतु डॉक्टरांनी उपचार करण्या अगोदरच त्या लहान चिमुरडीला मृत घोषित केले. पोलीसची एक टीम त्या घटनास्थळीच थांबते आणि त्याच ठिकाणी त्यांना अशी एक माहिती मिळते ज्या या घटनेचं एकमेव साक्षी होते. आपण व्हिडिओला अगोदरच सांगितलं, एक सिक्युरिटी गार्ड हवेच्याच बाजूला चेक पोस्टवरती आपली ड्युटी करत होता. सिक्युरिटी गार्ड पोलिसांना पाहताच त्याला समजते की पोलीस त्या लहान चिमुरडीच्या शोधामध्येच आले असतील. त्यामुळे सिक्युरिटीने जे काही पाहिलं होतं ते सर्व तो पोलिसांना सांगतो. सिक्युरिटी गार्ड पोलिसांना माहिती तर सांगतो, परंतु त्या गोष्टीवरती तो दुःख व्यक्त करतो. कारण की पोलीस बोलत होते जर या चिमुरडीला 10 मिनिटं अगोदर हॉस्पिटलमध्ये नेलं असतं तर कदाचित तिचा जीव वाचला असता. पोलिसांना आता इथे क्लिअर झालं होतं हरप्रीत सिंग यांच्या बाजूलाच राहणारी 35 वर्षे नीलम हिनेच लहान 3 वर्षे दिलरोजची निर्गुणपणे हत्या केली. पण हिने लहान 3 वर्षे मुलीबरोबर एवढं भयंकर कृत्य का केलं असावं याचा पोलिसांना आणि दिलरोजच्या आईवडिलांना प्रश्न होता. कारण की 35 वर्षे नीलम ही हरप्रीत सिंग यांच्या बाजूलाच राहायची आणि तिचं नेहमी हरप्रीत सिंग यांच्या घरी येणं जाणे असायचं. आणि 35 वर्षे नीलमला देखील 2 मुलं होते. त्यामुळे नीलमचे मुलं आणि हरप्रीत सिंगची मुलं हे नेहमीच एकत्र खेळायचे. लहान चिमुरडी दिलरोज नीलमला आत्या म्हणून आवाज द्यायची. जेव्हा पोलिसांनी नीलमला याबद्दल विचारलं तेव्हा त्या गोष्टीचं कारण ऐकून सर्वांनाच धक्का बसला होता. एका बाजूला हरप्रीत सिंग यांची फॅमिली होती, जिथे पत्नी, 2 मुलं आणि वडील सर्वजण आनंदात होते आणि आर्थिक परिस्थिती देखील तेवढीच चांगली होती. तर दुसऱ्या बाजूला 35 वर्षे नीलम हिचा घटस्फोट झाला होता. ती आपल्या 2 मुलाला घेऊन आपल्या आईवडिलांच्या घरीच राहत होती. हरप्रीत सिंग यांचे दोन्ही मुलं अमरप्रीत आणि दिलरोज यांचा सर्वच जण लाड करायचे. आजूबाजूच्या घरामध्ये देखील ते मुलं सर्वांनाच आवडायचे. कारण की दिलरोज आणि अमरप्रीत हे कधीही कोणाबरोबर भांडण करत नव्हते. तर दुसरीकडे नीलमचे मुलं थोडे जास्तच मस्ती करायचे आणि नीलमच्या मुलाची रोज एक ना एक दिवस घरी कंप्लीट नक्की यायची. नीलमचा डिवोर्स झाला होता, त्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण होऊ लागली होती आणि ज्याप्रमाणे हरप्रीत सिंग आपल्या मुलांना ज्याप्रमाणे सर्व सुखसुविधा द्यायचे, नीलमच्या दोन्ही मुलांना जे हरप्रीत सिंग यांच्या मुलांना भेटायचं ते कधीच भेटलं नाही. त्यामुळे नीलमला हरप्रीत सिंग यांच्या दोन्ही मुलांचा जास्तच राग यायचा. त्यामुळे 35 वर्षे नीलमने हरप्रीत सिंग यांच्या घरापासून दूर राहायला जाण्याचा निर्णय घेतला. पण जाण्या अगोदर तिच्या मनात हरप्रीत सिंग यांच्या दोन्ही मुलांचा राग होता. कारण की तिच्या दोन्ही मुलांना त्या गोष्टी कधीच मिळाल्या नाही ज्या हरप्रीत सिंग यांच्या मुलांना मिळाल्या होत्या. 28 नोव्हेंबर 2021 त्या दिवशी 3 वर्ष दिलरोज घराच्या बाहेर एकटीच खेळत होती आणि नीलमची नजर दिलरोजवरती पडते. नीलम दिलरोजला रागाच्या भरामध्ये स्कूटीवरती घेऊन जाते आणि एका निर्जन स्थळी नेऊन तिथे जिवंत मातीमध्ये पुरते. पंजाब पोलिसांनी या घटनेबद्दल 35 वर्षे नीलम हिला ताब्यात घेतले. कोर्टाने नीलमला फाशीची शिक्षा सुनावली, परंतु नीलमचे 2 मुलं होते, त्यामुळे ती कोर्टासमोर विनवणी करत होती तिला फाशीची शिक्षा होऊ नये. पण ज्यावेळेस नीलमने दुसऱ्याच्या मुलीबरोबर एवढं भयंकर कृत्य केलं तिथे कोर्ट तरी कुठे ऐकणार होतं.
कोर्टाने नीलमची फाशीची शिक्षा कायम ठेवली. इकडे हरप्रीत सिंग यांच्या फॅमिलीने त्यांच्या घरामधील छोट्या चिमुरडीला गमावले होते, परंतु कोर्टाच्या निकालामुळे त्या सर्वांना समाधान वाटले. या घटनेमधून आपल्याला दोन गोष्टी शिकायला मिळतात. जर कधीही आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या डोळ्यादेखत असं काही दिसलं ज्याच्यावरती आपल्याला संशय आहे, त्या गोष्टीला कधीच इग्नोर करू नका. आपल्या या सावधानीमुळे कदाचित कोणाचा जीव वाचेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण ज्या लोकांवरती जास्त विश्वास करतो, कधीकधी तीच लोक आपला घात करतात. त्यामुळे नेहमी घरातील लहान मुलांवरती लक्ष ठेवा, जेणेकरून लहान मुलांबरोबर एवढे भयंकर कृत्य होणार नाही.